महाराजांची कीर्ती व्हाव भाल्या भाल्या फुटला घाम याला कोण घाली सण दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आई आधी शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मारली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने घोडा उचलला नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिथं दाखल सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकते चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठा गुरमीत त्याचं घोड दड पाय दड फौज फाटलंय पोकळ अंगी दहाती चोबळ पाहणारा पापी चढचळ वाटेत भेटेत तर चिडी त्याची खाडाची सडा निघाली गाव लुटली जवळ मस्त केली आया बहिणीची आपली लुटली कोण कोण रोखणार आहे मला आता शिवबाच काही घरण नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज सतो हेच बोलू लागला Did you see the size of Abdul Khan's army? Yeah, sad for the land of the mountains there. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुनर चित्तेत पत सरदार राजा आपले जीव मलाच आहे खाण्याचं सैन्य अफाट आहे त्यासमोर आपल्याला टिकावं लागणं अवघड आहे आपण काही दिवसासाठी कुठे आज्ञाच तरी निघून जाऊ मासाहेबांनी हा ऐकलं म्हणाल्या काय म्हणाले रायबा पुन्हा म्हणाले मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचे जीव वाचणं गरजेचे आहे तेव्हा मासाहेब म्हणाल्या रायबा शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जिल्ह्याचा स्वाभिमान आहे या मातेनं आपल्या पुत्राला मनाने विहत आहे पण असं भ्याडपणे पळून जाऊन या मराठी जिल्ह्याचा स्वाभिमान गमावतात का म्हणे अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा कधी मला कसा ठेचावा डोक्यात कधी मी कावा भेटीचा धाड सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाणानं हसत हसत केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेकार नाही कला शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी करील काही कल्पना युक्तीची हजी जीवा रायबा म्हणतात महाराज जीवा महालाला प्रवेश करून मुद्रा करून राजाला म्हणतात राजा खाण्यात जर खात्री पडली की आपण घाबरलेच म्हणून राजा त्याला प्रतिसाद देत म्हणतात छान आम्हाला हे जमलं पण राजा भेटीचं काय करायचं खाण्याला पत्त्यांकडून निरोप घ्या या आमची तब्येत जर अस्वस्थ उद्या दुपारची भेट त्याला वाटू नये की त्याच्या भीतीपोटी आम्ही त्याला भेटायची टाळतोय खाण्याच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाण्याला आणि अशा या शामियाण्यात खान डौलत डुलत आला सैद बांधला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारतो हसरी रोकून नजार गई जिरा खानाने राजाला आलिंगन दिलं आणि लगाम केलं खानचा अभिमान मारला कट्यारीचा वार त्याने केला खरखर